हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन. तर बघा, जो कटिंगचा कालचा व्हिडिओ टाकला होता त्या ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवते. बघा, ही पफ स्लीव्ह ब्लाऊज आपण तयार केलेला आहे. अस्तर सगळं जोडून घेतलेलं आहे. पाठीचा भाग तयार केलेला आहे. बघा, हा आपला पाठीचा भाग मी ऑलरेडी तयार केले. भरपूर व्हिडिओमध्ये मी पाठीचा भाग कसा तयार करायचा ते दाखवलेला आहे. बघा, हा पुढचा एक साईडचा भाग मी तयार करून घेतलेला. आता एक साईडचा भाग मी तयार करून तुम्हाला दाखवणार आहे. बघा, परफेक्ट पफ किती छान आलेला आहे आपला. तर बघा, अस्तर सुद्धा मी व्यवस्थित असं जोडून घेऊन ठेवलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये आपल्या अस्तर कसं जोडायचं ते म्हणजे इथे दाखवलेलं आहे, म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी थोडं स्किप करूनच दाखवणार आहे. बघू शकताय. बघा, इथं आपला अस्तरला जो कटिंगचा जोड कटिंग करताना जो कटिंगमध्ये जो कपडा कमी पडला तिथे मी जोड देऊन घेतलेला आहे. बघा, एक साईडचा भाग असा मी चवचा ठेवून घेतलेला आहे व दुसरा उलटा ठेवायचा आहे. खालच्या बाजूने आपल्याला टक्स जोडायचा आहे. टक्स पॉइंट पर्यंत जसा आहे तसा आकार देत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. व बघा, जिथं बरोबर आपला टक्स आहे तिथं बरोबर सुई खाली ठेवायची व कपडा फिरवून परत टक्स पुढं मारायची. बघा, सुई खाली ठेवली, कपडा फिरवला व टीप मारून घेतली. बघा, अशा पद्धतीने नेहमी आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पफ जोडायचा आहे. दुसरी टीप सुद्धा मी अशी त्याच प्रकारे मारून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी परफेक्ट असा आपला पफ तयार होतो. बघू शकताय. बघा, पफ जोडताना हा नेहमी खालच्या बाजूने जोडायचा. जे एक्स्ट्राचं वरती मार्जिन राहिलेलं आहे ते व्यवस्थित कटिंग करून मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. बघा, किती सुंदर असा आपला पफ आलेला आहे. मी त्या बाजूला मी जी हुकाची आयपट्टी असते, म्हणजे हुक लावायची काजी, ते मी करणार आहे. बघा, ह्या बाजूला म्हणून हा पॅटर्न उलटा ठेवून डबल फोल्ड करून अशी पट्टी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय. बघा, आता त्या बाजूचा मी गळा तयार करून ऑलरेडी घेतलेला. आता ह्या बाजूला सुद्धा मी गळा असा थोडासा ड्रॉ करून घेणार आहे व जो आपण तयार केलेला भाग आहे त्या भागाला बरोबर मॅच होतो का काय हे असं आपल्याला लावून चेक करायचं आहे. बघा, थोडासा मी वरच्या साईडला घेते, किंचितचा व असा आकार देऊन घेतलेला आहे. जसा आपण आकार दिलेला आहे अगदी तसा त्या पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, हा गळ्याचा मी कटिंग करून घेतलेला आहे. तर ह्याला आपण गोटपट्टी पुढच्या गळ्याला जोडून घ्यायची आहे. बघू शकता, ही 1 इंचाची गोटपट्टी आहे, ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे. गोटपट्टी नेहमी तिरक्या कपड्यातच काढायची, जेणेकरून गोट खूप सुंदर व गोल येते. बघा, डबल फोल्ड करून अशी अगदी थोडंसं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे. बघा, जसा आहे गळा अगदी तसा त्या पद्धतीने आपल्याला फिरवायचा आहे. बघा, अगोदर इथं आपण हुकांचे आय तयार करून घ्या. डायरेक्ट मशीनवर हुकांचे आय तयार करून घ्यायचे. थोडीशी टीप मी बारीक करून घेतलेली आहे. बघा, असं व्यवस्थित आपल्याला आय करायचं आहे. बघा, परत टीप मारून घ्यायची. इथं आय टिक मार करते. बघा, आता प्रत्येक टिक मध्ये आय करायची. बघा, टिप मारून घ्यायची, परत थोडीशी तिरकी, परत थोडीशी तिरकी, परत एक स्ट्रेट लाईन. अशी सगळ्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशी हुकांची आय करून घ्यायची आहे. बघू शकते, अगदी सोप्या पद्धतीने हुकांची आय मशीन कशी करायची बरेचसे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आता हे गळपट्टी लावलेली आहे ना, ती अगदी व्यवस्थित तशीच पुढं पूर्ण करूया. बघा, गळपट्टी लावताना दोन्ही फोल्ड केलेली पट्टी दोन्ही एकत्र आलेत का नाही त्याची खात्री करूनच आपल्याला पट्टी जोडत जायची आहे. नाहीतर एक वेळा काय होतो, खालचा पदर तसा सुटतो. बघा, जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते एक लेवलला व्यवस्थित असं मी कटिंग करून घेतलेले आहे. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे
कट्स देऊन घ्यायचे आहेत. बघा अगदा जे आपण मार्जिन पकडलेलं आहे ते पट्टीत आपल्याला पट्टीच्या बाजूला घेऊन आतल्या साईडला फोल्ड करत असं आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही अगदी छान सुंदर असा आपला गोट तयार होतो. अशा पद्धतीने तुम्ही गोट मारला ना अगदी सुंदर आणि बारीक नाजूक असा आपला गोट तयार होतो. बघा प्रत्येक वेळेला अंगठ्याने मी जी टीप आहे ती बरोबर अशी आतल्या साईडला घालून घेतलेली आहे. बघा किती सुंदर असा आपला नाजूक गोट तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही गळा सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. बघा दुसरा भाग मी तसाच व्यवस्थित बरोबर लावून घेते. बघा किती सुंदर असं आपला टक्स पफ आलेला आहे. गळा सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. बघू शकताय तुम्ही जो आपला पाठीचा भाग आहे बघा त्याच्यावरती असं ठेवून खालचा भाग सवता ठेवला तर वरचा भाग आपल्याला उलटा ठेवून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे. शोल्डर हे नेहमी अर्धा इंच मार्जिन पकडतच आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही आपल्या शोल्डर जोडून झालेले आहे. स्लीव्ह सुद्धा मी जोडून घेऊन ठेवलेले आहे. हा स्लीव्हचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आपल्याला बरोबर या अस्तरने फोल्ड करून अस्तर जॉईन करून ठेवलेला आहे. बघा मध्य सेंटर मी घेतलेला आहे. मध्य सेंटर पासून त्या बाजूला 4.25 इंच वरती एक मी टिक मार्क करून घेणार आहे व ह्या बाजूला सुद्धा मध्यापासून 4.25 इंचावरती टक्स मारून घ्यायचे. बघू शकता आपल्याला छोट्या छोट्या 4 ते 5 अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही बघा छोट्या छोट्या मध्यापर्यंत बरोबर मारायच्या. त्या बाजूच्या प्लेट्स आतल्या साईडला व त्या बाजूच्या प्लेट्स आतल्या साईडला दोन्ही प्लेट्स आतल्या साईडलाच मारून घ्यायच्या आहेत. बघा आपल्याला एका बाजूच्या प्लेट्स अशा मारून झालेल्या आहेत. आता मी कपडा फिरवून घेऊन दुसऱ्या बाजूच्या तशाच प्लेट्स टाकत आहे जेणेकरून काय होईल दोन्ही प्लेट्स ही आतल्या बाजूला येतील. बघा किती सुंदर अशा आपल्या छोट्या छोट्या 5-5 प्लेट्स तयार झालेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही अगदी प्लेट्स टाकण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे. बघा किती सुंदर अशा आपले प्लेट्स झालेले आहेत. बघा आपला बाहेर ठेवलेले जिथं आपण प्लेट्स मोजायचे आहे दोन्ही बाजूला बरोबर प्लेट्स येतील व मध्ये सेंटर ठेवून शोल्डर पासून आपण अगोदर पाठीमागच्या साईडची स्लीव्ह जोडून घ्यायचे. बघा इथं थोडीशी मध्ये टिप चटकलेली आहे त्यामुळे थोडीशी प्लेट्स परत टाकून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही बघा ह्या बाजूची सुद्धा व्यवस्थित अशी आपली बाही कुठेही ओढाताण करायची नाही. अगदी शिस्तीत जसा आकार आहे त्या आकारमध्ये फक्त कपडा फिरवत आपल्याला संपूर्ण बाही व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. बघू शकताय पफ स्लीव्ह बाही बरोबर मध्ये सेंटर करून अगोदर ह्या बाजूची व नंतर त्या बाजूची अशी जोडायची आहे. बघा आता उलटा कपडा केलेला आहे व आता ह्या बाजूची सुद्धा मी बाही व्यवस्थित अशी जोडून घेत आहे. बघू शकताय तुम्ही बघा किती सुंदर आपले बाही जोडून तयार झालेली आहे. लगेच दुसरी टीप सुद्धा आपल्याला आहे तशी त्याच टिपावरून व्यवस्थित अशी मारून घ्यायची. टीप मारताना खालचा कपडा आपल्या टीप मध्ये अडकणार नाही याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारायची आहे. अगदी एकसारखे एक लाईन मध्येच आपली टीप आली पाहिजे. कुठेही कमी जास्त होता कामा नये. बघू शकताय मी दुसरी सुद्धा टीप मारलेली. आपला पफ किती सुंदर असा आलेला आहे. बघा तुम्ही अगदी सुंदर असा आपला पफ आलेला आहे. बघा आपली स्लीव्ह व्यवस्थित अशी प्रॉपर जोडून झालेली आहे. बघा स्लीव्हचा मध्ये सेंटर करून घ्यायचा. मी अगोदरच त्या बाजूची स्लीव्ह जोडून वगैरे घेतलेली आहे. त्या बाजूची स्लीव्ह व ह्या बाजूची स्लीव्ह दोन्ही स्लीव्ह एकमेकाला मॅच करून बघायचे. शोल्डर स्लीव्ह बरोबर आले आहे का हे दोन्ही व्यवस्थित असं मॅच करून घ्यायचं. बघा अगदी परफेक्ट असं आपलं शोल्डर व बाही आलेले आहे. तुम्ही बघू शकताय दोन्ही खूप सुंदर आपले एक समानच आलेल्या
आहेत. बघू शकताय तुम्ही दोन्ही एक समान अगदी व्यवस्थित अशा आपल्याला आलेल्या आहेत बघा. आता बाहीचे दोन्ही टोकं एकत्र धरायचे व कमरेकडच्या बाजूकडून टीप मारायची आहे. अगोदर मी कमरेला डायरेक्ट कमरपट्टी तयार केलेली आहे. आता फ्रंट बाजूला मी अशी कमरपट्टी तयार करून घेते. बघू शकता त्या बाजूला सुद्धा अशी मी कमरपट्टी जॉईन करून घेतलेली आहे. आता पुढच्या या बाजू फक्त जॉईन करून घ्यायची आहे. कमरेला पट्टी मी डायरेक्टच अटॅच केलेली आहे. बघू शकता तुम्ही. दाब टीप सुद्धा लगेच मारून घ्यायची. आतल्या साईडला फोल्ड करून मी 5 नंबरची मोठी टीप मारून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता ब्लाऊज सवचा करायचा आहे. सवचा करून कमरेच्या बाजूची दोन्ही टोकं एकत्र घेऊन सवचा ब्लाऊज करून 5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला अगदी काठावरून अशी एक टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित अशी दोन्ही मुंड्यातल्या टिपा बरोबर आल्या पाहिजेत हे बघत आपल्याला अगदी व्यवस्थित अशी प्रॉपर बाहीपर्यंत अशी टीप मारून घ्यायची आहे. मी दाखवल्याप्रमाणे बघू शकताय तुम्ही. अशाच प्रकारे त्या बाजूची सुद्धा मी टीप मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ब्लाऊज उलटा करून 5 इंचाचं परत आपल्या साईडने मार्जिनची टीप मारत आपल्याला ब्लाऊज पूर्ण तयार करून घ्यायचं. फिटिंग सुद्धा बघा मी व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे. प्रॉपर फिटिंग. पप बघू शकता किती सुंदर असा आपला पप आलेला आहे. बघू शकता स्टॅच्यू पेक्षा थोडासा ब्लाऊज आपला थोडासा लूज होतो आहे. त्यामुळे स्टॅच्यूला परफेक्ट असा बसत नाही आहे. पण मी ऍडजस्ट करून तुम्हाला दाखवत आहे. बघा स्लीव्ह जर मी अशी सुंदर अशी जी मण्यांची लटकनची जी लेस असते पायपिंगची ती अटॅच केलेली आहे. बघू शकता डीप नेक आहे. गळ्यावरती गोल सुंदर अशी नाजूक मी लेस लावलेली आहे. सुंदर असं लटकन ट्रेंडिंगचं बनवलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आपलं आलेलं आहे. बघा अगदी सुंदर असं तयार झालेलं आहे. ट्रेंडिंग आपली ब्लाऊज डिझाईन, ब्लाऊजच्या स्लीव डिझाईन बघू शकता. पफ स्लीव प्लस त्याला पायपिंगची लेस अगदी सुंदर असं मी तयार केलेलं आहे. बघा किती सुंदर अशी पफची बाही आपली दिसत आहे. खाली पायपिंगची लेस आपली लावलेली आहे. बघू शकते अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊज झालेलं आहे. अशीच नवनवीन ब्लाऊजचे डिझाईन, ड्रेसचे डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया अशा छानशा सुंदरशा पुढच्या व्हिडिओमध्ये.